गेल्या कित्येक वर्षापासून पर्यटन म्हणजे वेगवेगळी ठिकाणं पाहणं हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मुळामध्ये लहानपणी चौथीत असताना टुंड्रा प्रदेश, एस्किमो, रेनडियर आणि उत्तर ध्रुव आणि ऑरोरा बोरेलिस किंवा नॉर्दर्न लाईट्स याच्याबद्दल प्रचंड आकर्षण होतं. आणि तेव्हा फक्त असं धुसर स्वप्न होतं की कधीतरी आपल्याला आयुष्यामध्ये या ठिकाणी जाता यायला पाहिजे. थोडक्यात ती ट्रिप आमची 5 दिवसाची होती. म्हणजे औरंगाबाद ते दिल्ली, दिल्लीहून मॉस्को, मॉस्कोला स्टे, तिथून मग जे मेन ठिकाण होतं मुरमांस्क नावाचं, तिथून मग त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणून हे नॉर्दर्न लाईट्स दिसणार होते. तर त्याच्यासाठी आम्ही हा प्लॅन सगळा मग असा केला होता. आमची एक सूटकेस पूर्ण त्या थंडीच्या कपड्यांनीच भरली होती आणि मग तिथं सगळं होतं की -10ला हे चालणार आहे, -20ला हे चालणार आहे. तशाप्रमाणे सगळी तयारी करून आम्ही निघालो. तर पहिल्यांदा आम्ही दिल्लीहून मॉस्कोला गेलो. मॉस्कोला 2 डिग्रीज टेम्परेचर होतं. तिथून मग सगळे सुरू झाले कारण थंडी. बाहेर पडल्या हातपायाशी एकदम गारठून गेले, जरी आम्ही गरम कपडे घातलेले होते किंवा सगळ्या गोष्टी होत्या. हॉटेलवर गेल्यानंतर आमचा जो थंडीचा जो बाबुलबुवा होता तो एकदम गायबच झाला. कारण तिथं प्रत्येक ठिकाणी एवढे हीटर्स होते. मग त्याच्यामध्ये आम्हाला पहिला प्रश्न असा पडला की जर समजा आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर की तिथे गरम आहे, म्हणजे बाहेरचा फील जो आहे तो 2 डिग्रीचा आहे आणि आतला फील जो आहे तो आपल्या 24 वगैरे 25-26 डिग्रीचा आहे. तर आम्ही त्याच्यामुळे त्यांना प्रश्न विचारला की जर तुमच्याकडे लाईट गेली तर काय होतं. तर त्या बाईने हा प्रश्न आमच्याकडून 4 वेळा वधवून घेतला. आमची जी गाईड होती प्रत्येक वेळेस ती म्हणायची की तुम्ही काय म्हणताय मला अंडरस्टँड होत नाही आहे. तुमच्याकडे हे लाईट जर गेले कधी चुकून तर काय होतं. तर ती बाई माझ्या अंदाजाने 45 वर्ष वयाची होती. ती म्हणाली मी जन्मल्यापासून लाईट गेल्याचं मला आठवत नाही. संध्याकाळी आम्ही मॉस्कोच्या टूरसाठी, इव्हनिंग टूरसाठी गेलो. टिपिकल युरोपियन शहर आहे आणि तिथलं क्रेमलिन, रेड स्क्वेअर हे सगळं आम्ही बघायला गेलो. तो संध्याकाळचा वेळ होता आणि जानेवारी एंड जरी असला तरी तिथं ख्रिसमसचं सेलिब्रेशन चालू होतं. कारण हे जे पूर्व युरोपातले जे देश आहेत तिथं खूप ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन्स आहेत सगळे आणि त्यांचा जो ख्रिसमस असतो तो या रेग्युलर लोकांबरोबर नसतो. डिसेंबरमध्ये तो उशिरा असतो. त्याच्यामुळे आम्हाला ते ख्रिसमसचं सेलिब्रेशन खूप सुंदर बघायला मिळालं. सगळीकडे खूप रोषणाई होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे दिवे होते आणि दुकानंही खूप होती. म्हणजे जे क्रेमलिनचा जो सगळा परिसर आहे तो लोकांनी आणि सगळ्यांनी अक्षरशः फुलून गेला होता. प्रचंड आपल्याकडे जसं दिवाळीत जसं वातावरण असतं तशा प्रकारचं वातावरण तिथं होतं. आमचं स्वप्न जे होतं ते ऑरोरा लाईट्सचं होतं आणि नॉर्मली लोक जी जातात ती नॉर्वेच्या साईडनं जातात. त्याच्यासाठी आम्ही 3-4 ठिकाणं चूज केली होती. नॉर्वे, आईसलँड, फिनलँड, मुरमांस्क आणि ग्रीनलँड. तर या सगळ्यामध्ये जेव्हा आम्ही त्याची वर्णनं वाचत होतो ती वर्णनं भीतीदायक होती. म्हणजे -50 डिग्रीला आपल्याला जायचं आहे आणि ॲट द एज ऑफ 56 अँड वी आर गोइंग टू -50. हा जरा मनामधला द्वंद्व जे होतं की ही भीती होती एक की नेमकं काय होईल हे सांगता येणं शक्य नव्हतं. कारण तिथे काय आहे हेच आम्हाला माहिती नव्हतं. त्याच्यामुळे तिथे आपल्यासाठी काय वाढून ठेवलेलं असू शकतं याची पण कल्पना नव्हती. त्यामुळं आम्ही ही टूर जी आहे ती फक्त 5च दिवसाची केली. मॉस्को नंतर आमचा टूरचा डे 2 असा म्हणजे दुसरा दिवस सुरू झाला. त्या दिवशी आमची सकाळी फ्लाईट होती मुरमांस्क नावाच्या गावाला, जिथून आम्हाला मेन नॉर्दर्न लाईट्स किंवा ऑरोरा बोरेलिस दिसणार होते. तिथं जे काही गेल्यावर होतं, मॉस्कोचं टेम्परेचर होतं
डिग्री सेंटीग्रेड आणि मुरमांगचं होतं -20. त्याच्यामुळं इतकं जबरदस्त टेम्परेचर डिफरन्स होता की तिथून पुढे मात्र आपल्याला जे कपडे आम्ही इथून नेले होते ते काही चालणार नव्हते. मुरमांस्क म्हणजे कर्कवृत्तावर बसलेलं शहर आहे. रशियातलं शेवटचं शहर. पहिले विषुववृत्त, नंतर कर्कवृत्त आणि हे त्याच्याही वरचं जे आहे ते वृत्त होतं, ज्याला आर्क्टिक सर्कल म्हणतो आपण. तिथून पुढे समुद्र, म्हणजे तिथून पुढे मनुष्यवस्ती संपून जाणार होती. तर हे मुरमांस्क जे आहे ते याची ही जी अनेक वैशिष्ट्य आहेत की भौगोलिकरित्या तर आहेतच, म्हणजे ते नॉर्थ पोलच्या जवळ आहे अगदी. थंडी खूप असते, तिथून ते नॉर्दर्न लाईट्स आपल्याला दिसतात. त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धातलं हे खूप महत्त्वाचं शहर होतं. म्हणजे त्याच्यामुळं तिथं जे काही आहे ते वॉर मेमोरियल आणि अशा वॉरशी रिलेटेड बरेच म्युझियम आणि अजून गोष्टी सगळ्या होत्या. कुठेही तुमची फोटो काढायची खूप इच्छा असते, पण ग्लोव्ज मधून हात बाहेर काढले की हात एवढे गारटतात की तुम्ही फोटोचं बटन सुद्धा क्लिक करू शकत नाही. मुरमांगसून एक 30 ते 40 किलोमीटर अंतरावर एक जागा त्यांनी निवडलेली होती, जिथून नॉर्दर्न लाईट्स दिसतात. वेदरच्या फोरकास्ट प्रमाणे ते कुठल्या दिशेला दिसतील, कुठल्या बाजूला दिसतील, जाताना ते 100दा सांगतात. दिसतीलच याची काही गॅरंटी नाही, जसं अभयारण्यात सांगतात वाघ दिसेल की नाही, काही हे नाही, पण जायचं. आणि मग ते वेदर फोरकास्ट प्रमाणे त्या डायरेक्शनला नेऊन त्यांनी गाडी थांबवली. तिथे ट्रायपॉड, त्यांचा एक प्रोफेशनल कॅमेरामन असतो, कारण प्रत्येकाचे त्या नॉर्दर्न लाईट्सच्या बॅकग्राऊंडवर फोटो काढून द्यायचे असतात. आणि ते एक वेगळा अद्भुत प्रकार होता तो सगळा. सुरुवातीला तर ते आपल्या लक्षात येत नाही की नक्की काय आहे, कारण असं ढग आल्यासारखंच ते वाटतं, पण मग हळूहळू आपली नजर त्याला ट्रेन झाल्यानंतर ते आपल्याला दिसतात. म्हणजे नॉर्दर्न लाईट्स म्हणजे चार्ज्ड पार्टिकल्स असतात. आणि ॲक्च्युली जर आपण असं उघड्या डोळ्यांनी बघितलं तर आपल्याला ते पांढऱ्या रंगाचा मोठाच्या मोठा ढग अस्ताव्यस्त पसरलेला आहे असा तो दिसतो. पण तुम्ही जेव्हा त्याचा फोटोग्राफ घेता तेव्हा त्याचे वेगळे वेगळे रंग दिसतात, इंद्रधनुष्याच्या रंगासारखे. गुलाबी रंगाचा बघितला आम्ही आणि हे फ्लोरोसंट ग्रीन. माझं असं मत आहे की जे जे व्हिडिओज आपण यूट्यूबवर किंवा इकडे बघतो तर ते जे आहे ते रात्रभर केलेल्या स्लो मोशन मधले फोटोज एकत्र करून त्याचं कंपायलेशन करून ते व्हिडिओ शूट दाखवतात. प्रत्यक्षामध्ये नॉर्दर्न लाईट असा इकडे तिकडे जाताना दिसत नाही, तो फक्त आकाशामध्ये असतो आणि तो पूर्ण आकाशभर असतो. आणि जेव्हा तुम्ही त्याचा फोटो काढता तेव्हा त्याची क्लॅरिटी तुमच्या लक्षात येते की त्या नॉर्दर्न लाईट्सनी आजूबाजूचा परिसर सगळा उजळून निघालेला आहे. नॉर्दर्न लाईट्स बघणं आणि खूप वेळ बघायला मिळणं आणि खूप चांगल्या रीतीचे बघायला मिळणं याच्यासाठी नशिबाचाच भाग आहे. नॉर्दर्न लाईट्स हा नैसर्गिक चमत्कार आहे, याच्याबद्दल आकर्षण असलेलं पाहिजे. प्रत्यक्ष डोळ्यांना तुम्हाला पांढराच पट्टा दिसतो, त्याच्या मागचं काय फिजिक्स आहे मला माहित नाही, पण जेव्हा ते फोटोत दिसतात तेव्हाच त्यांचे रंग दिसतात. त्याच्यामुळे खूप जणांचा तो भ्रमनिरास होतो की ते इतके फ्लोरोसंट कलर्स आपल्याला दिसतील, तर असं होत नाही. कधीतरी म्हणजे थोडंफार दिसतं, पण सतत इतके फ्लोरोसंट कलर्स दिसत नाहीत. त्याचे आपल्या कॅमेऱ्याने फोटोज काढता येत नाही, त्याला ॲपर्चर टाइम खूप जास्ती लागतो, कारण तिथं अंधार असतो आणि बाकी बरेच फॅक्टर्स आहेत. मुरमांस्कच्या दुसऱ्या दिवशी आम्ही रेनडियर फार्म्सला गेलो. रेनडियर म्हणजे आपण आपले लहानपणी जे बघितलेले होते की ती डिअरच असतात. डिअर म्हणजे हरणं असतात, फक्त त्यांच्या अंगावरती जास्त लव असते आणि त्यांचे जे शिंग असतात ते वेगळ्या प्रकारचे असतात. पण गंमत अशी असते की ते रेनडियर्स त्या ठिकाणी जे कुठलं खुरटं गवत बर्फामध्ये असतं ते खाऊन ते जगतात. सगळे प्राणी जसे असतात, माणूस पाहिला की जवळ येतात, तसे हे रेनडियर्स पण जवळ आले. त्यांनी आमच्या हातात गवत दिलेलं होतं, ते आम्ही त्यांना खाऊ घातलं. त्यांनी ते खाल्लं. त्या फार्ममध्ये ते फिरले सगळीकडे. सायबेरियन हस्की
हा जगातला सगळ्यात हुशार डॉग आहे असं माझं तरी मत झालं. तिकडं मुळात माणसं कमी, दुसरं म्हणजे सगळीकडे बर्फ, त्याच्यामुळे त्या कुत्र्यांना सुद्धा दुसरं काही दिसायची शक्यता नाही. द मोमेंट ते माणसांना बघतात त्यांना आनंद होतो, इतका आनंद होतो की त्यांना असं वाटतं की गळ्यात जाऊन पडावं, अशा त्यांच्या भावना आपल्याला दिसतात. आता मी तर भारतीय माणूस, मी हस्की डॉग पहिल्यांदाच बघितला, तर त्याच्यामधला एक हस्की डॉग जो होता तो माझ्याकडे एक छोटं काहीतरी त्याने आणून माझ्यासमोर टाकलं. मला कळेना हे काय आहे, तर त्याने सांगितलं की तुम्ही याला लात मारा, ते पकडणार. मग मी त्याला असं लात मारली की ते एका मिनिटाच्या आत, म्हणजे मी कुणीकडं मारणार आहे, मी कुणीकडे जरी मारलं तरी ते एका क्षणार्धात ते परत घेऊन यायचं. दिसायला अक्षरशः ते लांडग्यासारखे किंवा कोल्यासारखे दिसतात, मोठेच्या मोठे, पण हे खूप प्रेमळ आहेत. ते तिथल्या ज्या लोक होती त्यांच्या गळ्यात जाऊन ते पडले अक्षरशः. तर आता याच्यामध्ये जेव्हा रेनडियर फार्मिंग आणि हस्की डॉग्स याच्यामध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा 2 गोष्टी आम्हाला करायच्या होत्या. त्या म्हणजे स्लेजिंग. एक 6 हस्की डॉग्स एकमेकांना बांधलेले असतात आणि ते ती गाडी पळवण्यासाठी इतके उत्सुक असतात ते डॉग्स जे आहेत ते, की एक मोठीच्या मोठी चक्कर, म्हणजे तुम्ही त्या स्लेजवरती, स्लेज म्हणजे घसरगाडीवरती असे झोपलेले असतात आणि ते तुम्हाला त्या बर्फावरनं घसरवत पूर्ण असे सगळे नेतात. हस्की डॉग राईड ही एन्जॉय केली. तर माझ्या दृष्टीने हस्की डॉग हा खरोखर प्रेमळ कुत्रा आहे. त्याला स्वतःला सुद्धा माणसं भयंकर प्रिय आहेत असं मला एकंदरीत जाणवलं. तेच रेनडिअरच्या बाबतीत जाणवलं, तेच तिथल्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत जाणवलं. ती याच्यामुळंच असेल की आपल्याकडे आपण कुठेही गेलो तर फक्त माणूसच दिसतो, तिथे कुठेही गेलं तर माणूस दिसतच नाही, बाकी सगळं दिसतं. ह्या 2 गोष्टीतल्या फरकामुळे असू शकतं. आपण खूप उत्तरेकडे गेलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्त याचं गणित आपल्याला समजतच नाही. म्हणजे साधारणतः 12 वाजता सूर्योदय व्हायचा, 12 वाजता सूर्योदय क्षितिजावरती साधारणतः एक विधभर यायचा आणि 4 वाजता तो मावळून जायचा विधभरच. 1 वितीच्या वरती आम्ही सूर्य आलेला पाहिला नाही. त्याच्यामुळे कायम असं वाटायचं की संध्याकाळचे 7 वाजले, म्हणजे आपल्याकडे जसं संध्याकाळ असते आणि सूर्यास्त होतोय किंवा सूर्योदय होतोय, तोच पिरियड कंटिन्युअस आहे 4 तास. या 4 तासामध्ये या ठिकाणच्या वातावरणामुळे आम्ही विविध रंगाचे सूर्योदय बघितलेत. यू नेम द कलर अँड इट इज देअर. एस्किमोज आणि टुंड्रा प्रदेशाबद्दलचं असलेलं आपलं आकर्षण जे होतं ते होतच होतं. तर त्या ज्या ठिकाणी टुंड्रा प्रदेश सुरू होतो त्या ठिकाणी आम्ही थांबलो. टुंड्रा प्रदेश याचं नाव असं आहे, टुंड्रा प्रदेश याचा अर्थ असा आहे रशियन भाषेमध्ये की तिथून पुढे एकही झाड तुम्हाला दिसणार नाही, नुसतं सपाट मैदान. त्याच्यामुळे तुम्ही जिथपर्यंत नजर टाकाल तिथपर्यंत फक्त आणि फक्त बर्फ, हे सोडून दुसरं काहीच नाही. ॲब्सोल्यूट बॅरन लँड विथ आईस आणि टेम्परेचर मोर दॅन -30. अजून एक जे आमचं अट्रॅक्शन होतं ते बॅरंट सी बघायचं, म्हणजे जिथून पुढे मनुष्य वस्ती संपलेलीच होती, ते शेवटचं टोक होतं आणि सगळं प्रचंड बर्फ आणि समुद्र. ते दृश्य खूप सुंदर होतं, पण इतकी थंडी होती की व्हॅनच्या बाहेर यायला पण आपल्याला नको वाटत होतं. आणि तिथं मोटर बाईकवर आमची एक राईड होती. तर ही राईड जी होती ही फार खास, म्हणजे कसं आहे की आपण जेम्स बॉन्डच्या पिक्चरमध्ये प्रत्यक्षात फिरतोय का असं फील त्या राईडमधून आलं.
दिवशी आमचा रात्री इग्लूमध्ये स्टे होता. तर इग्लू पण आपण सगळ्यांनी एस्किमोजमुळे ऐकलेलं होतं. तर हे इग्लू म्हणजे खरे इग्लू नाही आहेत, हे मॅनमेड इग्लूज ह्यांनी टुरिझमसाठी केलेले आहेत, की ज्याच्यात तुम्हाला इग्लूत राहायचा फील पण येईल आणि तुम्हाला नॉर्दर्न लाईट्स पण बघता येतील अशा दिशे. म्हणजे तुम्ही रात्रभर पडून बघत राहा, जेव्हा दिसतील तेव्हा दिसतील अशा पद्धतीने ती अरेंजमेंट अशी केलेली आहे. ज्या दिवशी आम्ही मुरमांसला पोहोचलो त्या दिवशी आम्हाला स्वागतासाठी त्यांनी ट्यूना फिश ठेवला होता आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ट्यूना फिश हा कच्चा खायचा असतो आणि ते सगळ्यात चांगलं सेलिब्रेशन आहे. त्याच्याबरोबर अर्थात वाईनचे वेगळे वेगळे प्रकार होते, पण जे आम्ही घेतच नसल्यामुळे मी फक्त ट्यूना मासा खाल्ला. त्याची टेस्ट मला खूप आवडली. त्याच्याबरोबर साधारणतः सॅलड्स असतात या सगळ्यांबरोबर. सध्याच्या संकटात जगभर फिरणारी माणसं घरात कोंडली गेली आहेत. अशा वेळी एक वेगळं डेस्टिनेशन घरबसल्या दाखवणारा हा एपिसोड. ही होती रशियातून केलेली नॉर्दर्न लाईट्सची अफलातून सफर. अशा ऑफबीट डेस्टिनेशन्सला भेट देणारी औरंगाबादची जगावेगळी माणसं डेक्कन पोलवर येतच राहतील. डेक्कन पोल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माहिती मनोरंजनाचा असा मिलाफ सतत अनुभवा.